कोकण आदिवासी समाजाचे कुलदैवत डोंगऱ्यादेव कार्यक्रम कळवण तालुक्यातील अबोणा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा। कळवण तालुक्यातील अबोणा परिसरातील वंजारी, कुंडाणी, नांदुरी, थांबे, साकोरे, ओझर, बोरदैवत, ढेकाळे, जांभले, बेंदीपाडा, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाण, साक्री, नंदुरबार या भागात डोंगऱ्यादेवीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। विविध प्रकारची आदिवासी लोकगीते तालाच्या ठेक्यात, घुंगरकाठी, पावरी, सुरांचा आवाज, बांबूंचा टापरा, डफडी आणि सोबतच टाळ्यांचा नाद, तोंडातून भूर अशा प्रकारचा आवाज आदिवासी भागातील रानावनात डोंगरांच्या कडेकपारी घुमत असतो। डोंगरेदेवाचा कार्यक्रम करण्यासाठी गावात 1 महिन्यांपासून लगबग सुरू होते। भक्ताची पाहणी, पावरी वाजवणारा पावरकर, डफडी वाजविणारा ढोलकर, कथकरी अशा प्रकारे जमवाजमव केली जाते। डोंगरेदेवाचा उत्सव हा सर्व गाव मिळून साजरा केला जातो, त्यास सामुदायिक बाह्य असे म्हणतात। या उत्सवाला कथकरी रात्रभर थाळी वाद्य वाजवून विधिवत पूजा अर्चा केली जाते। थाळी वाद्य म्हणजे कासाच्या ताटात मेणाचा गोळा ठेवून त्यात सरभागाची काठी ठेवून त्यास मेण लावून त्यावरून हात ओढल्याने कंपन निर्माण होऊन आवाज निघतो। तो श्रावणी असल्यामुळे कानाला गोड वाटतो। त्या सुरात सूर मिसळून कथकरी कथा सांगत असतो। कंसारा माताची कथा, झेंडू बाळाची कथा, भूताची कथा अशा कितीतरी कथा वर्णिल्या जातात। कंसारा माता, उन्हाबाळ, मुंजा, घुंगरकाठी, टापरा आणि काकडीचा बाळ याची पूजा थोंबाजवळ केली जाते। या थोंबाजवळ मुळासकट उपटून आणलेली झेंडूचे झाड व तुळशीचे झाड लावले जाते। मोराच्या पिसांचा गुच्छ, नागली, तांदूळ, वरी, आंब्याचे पाने, खारीक, सुपारी, खोबरे, चिपड, नारळ, देव रूड, देव अंबाडी, काकडी, झेंडूचे फुले यांची मांडणी थोंबाजवळ केली जाते। थोंबाजवळ दिवा लावला जातो। थोंबासभोवती गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली जाते। या थोंबाजवळ भगत, कथकरी, पावकर, डफडी वादक हे सर्व एकत्र बसतात। कथा लावताना सर्व माऊल्या शांतपणे बसतात व कथकरी कंसारा मातेची कथा लावतो व कथा संपल्यावर सूड पाडला जातो। या सर्व वाद्य वाजवून आवाज केला जातो। रात्रीची वेळ असल्याने पावरीचे सुरेल सूर, डफडीचा आवाज निसर्गाला जणू साथ घालतो। हे नृत्य विलोभनीय असते। मध्यभागी टापरा असतो। टापरा म्हणजे डोंगऱ्यादेवीचा खरा भक्त असतो। घांगळी पावरी हे एक वाद्य असते। 2 मोठे भोपळे लावले जातात, त्यास तारा लावून विणा अथवा तोबोऱ्यासारखे तयार करून वाद्य वाजवले जाते, त्यास पावरी असे म्हणतात। कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे 7 ते 8 दिवस थोंबाजवळ माऊल्या पावरीच्या ठेक्यावर व डफडीच्या तालावर फेर धरून व गाणे गाऊन नाचतात। या उत्सवातील खास आकर्षण असते ते म्हणजे पावरी वाद्य व त्यावर विशिष्ट ठेक्यावरील नृत्य व उत्सवादरम्यान उपवास करून काही विशिष्ट नियम पाळले जातात। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह कळवण तालुका प्रतिनिधी देवेंद्र ठुमसे।